श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। सप्टेंबर महिन्यात या राशींची लागणार लॉटरी, होणार डबल धमाका। शक्तिशाली ग्रह बुध आणि गुरु एका दिवशीच करणार गोचर। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची निश्चित वेळ असते आणि त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो। वाणी आणि व्यापार देणारा बुध आणि भाग्याचा अधिपती गुरु ग्रह सप्टेंबरमध्ये एका दिवशी भ्रमण करत आहे। कुंडलीत बुधाची स्थिती बलवान असेल तर व्यक्तीच्या जीवनात लक्षदायी ठरते असे म्हटले जाते। त्याचबरोबर गुरुच्या बळामुळे ज्ञानात वाढ होते। बुध आणि गुरु ग्रह बदलणार चाल प्रत्येक भाग्यवान व्यक्तीची साथ असते आणि जीवनात संकटात सापडलेली व्यक्ती जाणते। ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि गुरु ग्रह 22 सप्टेंबरला आपली चाल बदलणार आहे। रविवारी सकाळी 10:15 बुधदेव कन्या राशीमध्ये गोचर करतील आणि संध्याकाळी 7:14 गुरु मृगशिरा नक्षत्रात गोचर होत आहे। या काळात कोणत्या 3 राशींना विशेष लाभ मिळणार आहे हे जाणून घ्या। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा। मेष राशी। ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि गुरुचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे। या राशीच्या लोकांना या दिवसात विशेष लाभ मिळतील। नोकरदारांची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील। ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल। धार्मिक कार्याशी संबंधित असलेल्यांना सन्मान मिळेल। त्याचबरोबर तरुणांची धर्म आणि अध्यात्माची आवड वाढेल। या राशीच्या लोकांना मनशांती मिळू शकते। या काळात तुमच्या व्यवसायात वाढ होईल। तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल। नोकरीमध्ये प्रमोशन होईल। विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल। आरोग्य चांगले राहील। कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। धार्मिक कार्यात मन रमेल। मित्रांसह फिरायला जायचा प्लॅन कराल। यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात। तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे। तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात। व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल। करिअरमध्ये उंच शिखर गाठण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता। नोकरी आणि व्यापारात यश मिळू शकते। स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळू शकते। या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे। मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते। समाजात मान सन्मानही वाढू शकतो। तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा। दुसऱ्यावर हुकूमत गाजवू नका। आध्यात्मिक आवड वाढीस लागेल। कुटुंबासमवेत वेळ उत्तमपणे घालवाल। जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल। त्यानंतर आहे कन्या राशी। या राशीच्या
अविवाहित लोकांना यावेळी मित्रांकडून सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. बेरोजगारांना 22 सप्टेंबरपूर्वी नोकऱ्या मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. त्याचबरोबर भविष्यात चांगले आर्थिक लाभही मिळू शकतील. या राशीचे विवाहित लोक आणि नातेसंबंधातील लोक त्यांच्या जोडीदाराबरोबरचे नाते मजबूत करतील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी खूप छान असेल. यावेळी जर तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. त्याचबरोबर व्यापारातून पैसाही वाढेल. या काळात तुम्ही लोकप्रिय व्हाल. यासह आपण सन्मान आणि आदर मिळवू शकता. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायात चांगला परतावाही मिळू शकतो. व्यावसायिकांचे अडकलेले पैसे यावेळी परत मिळू शकतील. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. अतिकामाचा थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी. कन्या राशीच्या लोकांना अपत्य सुख लाभेल. नोकरीच्या ठिकाणी या लोकांची प्रगती होईल. घर कुटुंबात धार्मिक कार्य करू शकता. या लोकांना धार्मिक यात्रेला जाण्याचा योग निर्माण होऊ शकतो. या लोकांना आईवडिलांचे सहकार्य लाभेल. या लोकांना शैक्षणिक कार्यात सुख शांती लाभेल. त्यानंतर आहे मकर राशी. ज्योतिषशास्त्रानुसार व्यावसायिकांचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होईल. जर युवा वर्गाच्या एखाद्या रोगापासून पीडित असेल तर 22 सप्टेंबरपर्यंत आजारातून सुटका मिळू शकते. नोकरदार लोकांना अकस्मात धनलाभ होईल आणि मन प्रसन्न राहील. तसेच या राशीच्या लोकांच्या कुटुंबात कोणाचे तरी लग्न ठरू शकते. तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. तसेच तुमच्या कामाच्या संबंधातून प्रवास करू शकतात. या राशीच्या काही जातकांना परदेशात जाण्याची शक्यता निर्माण होत आहे आणि या कालावधीत मुलांची पूर्ण साथ असेल. बिझनेसमध्ये आपल्या रणनीतीच्या माध्यमातून चांगले खास लाभ प्राप्त करण्यास सक्षम बनतील. धार्मिक आणि मांगलिक कार्यक्रम समाविष्ट करू शकता. या काळात विद्यार्थ्यांना एखाद्या परीक्षेत यश मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी इतर सहकाऱ्यांची मदत होईल, ज्यामुळे कठीण टास्क पूर्ण करण्यात हे लोक यशस्वी होतील. या लोकांचे आरोग्य उत्तम राहील.
व्यवसायात वाढ होईल. या लोकांना धनसंपत्ती प्राप्त होऊ शकते. शांतता व संयम बाळगा. आत्मविश्वास वाढीस लागेल. असे काम करा. दिवस मनाजोगा घालवाल. काही कामे नाइलाजाने करावी लागतील. स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी. श्री स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.